तुम्ही सांभाळा स्वतःला, सांभाळा. काय रे देवा, आता कुठे सुखाचे दिवस आता क्लिअरिटी लगेच त्याला तू घेऊन गेलास. सांग मला काय केलं होतं आमच्या अण्णांनी? 15 दिवसांचा त्यांचा 61वा वाढदिवस होता. त्यांचा 61वा वाढदिवसाला 61 पंत्या लावणार होतो, पण त्याच्या आधी तू त्यांची वात विजवलीस. मी फिट आहे म्हणून एकटे डोंगर सोडून गेले. मी म्हटलं हो आता बास उतरा खाली, तर नाही तू ये वर. कशी धापा टाकत आशूष करत वरती गेले. ते नाचतायत, मी जिंकलो. मी म्हटलं वा शाबास. ते खाली 2 तास लागले डोंगर चढायला, पण उतरायला फक्त 5 मिनिटं लागली. त्याने छापच किती दिले, ढकलून दिलास तू मला रे वत्सरे. मी 60%च खाली उतरलो, 40% झाडा झुडपात अडकलो तिकडे. अंथरूण धरून पडून बसले त्यांना. अंथरूण सोडा ना हो. सोडा ना. एकदा तुमच्या सूनबाईला बोला ना की सूनबाईच्या आण पाडी आण. बोला ना हो. बोला ना. बोला ना. बोला ना. बोला ना. अरे बायको आहे माझी वत्सरी. पण काही म्हणा, शाबास की सोरली ना, तर बाकीचं सगळ्या कुटुंबाचं ना माझ्यावर जाम भारी प्रेम आहे. 15 दिवसांनी 61 मिनी साजरी करणार होता आम्ही सगळे मिळून. देवा 15 दिवस मला जगवलं असतं तर काय झालं तुझं वाईट रे? का असा वागलास देवा तू? असं का केलं? ए चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. ए चिल डूड, वाचतोय ना बीट घे फील डूड. होणार आता फुल मूड, आलाय आता देव डूड. या आलाय आता देव डूड. ए चिल डूड, वाचतोय ना बीट. हा प्रथमा क्वाईट हा द्वितीय. काहीतरी बोलतोय ना, जरा थांबा ना. सायलेन्स. हा गुड टू बी बॅक. हो, तुम्ही कोण? मी कोण आय एम देवडूड. पण तुम्ही कशावर ना देवदूत? हा नवीन आहे काय? तो तुझ्या आधीपासूनचा आहे. नारळ टॉवेल टोपी घेऊन गेला होता. आता नव्याने आलाय, मिमिक्री तीच घेऊन आलाय. पण तू तर नवीन आहेस ना. ये मी तुला दाखवतो माझी पॉवर काय आहे. तुझ्या अण्णांची बॉडी आहे ना, हात न लावता मी असं हलवून दाखवतो. काय काय? थांबा. शरीरम शिवरम सुंदरम. शरीरम शिवरम सुंदरम. शरीरम शिवरम सुंदरम. Don't do this. We don't डायल्यूट. देवडूड आहे मी. हा मी काय बोलतो, तुझ्या पावरने सगळे शरीर हरवलंच ना. तू एक काम कर ना, पण असं उचलून बसव ना, म्हणजे सगळ्यांना मला व्यवस्थित बसता येईल. जादूगार आहे मी देवडूड आहे की नाही? उठून जादूचे खेळ सुरू आहेत माझे. सॉरी पावर आहे म्हणून तुला अरे पावर आहे म्हणून काय झालं काय? म्हणजे मी जे बोलतोय मी तुम्हाला दिसतोय, हा तुम्ही ऐकताय? ऐकतोय ना. अरे मी देवडूड आहे, मला आत्मा परमात्मा सगळं दिसू शकतं, फक्त तुझ्या परिवाराला तू दिसू शकत नाहीस. पावर कर ना, मला दिसू दे ना. नाही असं नाही होऊ शकत. ऐका ना, हा? तुम्ही तिकडे कोणाशी बघून बोलताय? आय एम सो सॉरी, आय एम सो फॉरगेटफुल. मी तुमच्या अण्णांशी बोलत होतो. इथे इकडे समोर या. अशी सनकनकाने खाली बाजूला बसले. आता मी घाबरत नाही, मी आत्मा आहे आता. तुमचं ऐकू नाही जात आहे त्यांना.
कशाला ओरडते? अण्णा अण्णा परत आला अण्णा. ओ तुम्ही ते आहात ना? हा हा प्लीज प्लीज आमच्या अण्णांना हलवा ना. म्हणजे अण्णांना परत आणा ना. आमच्या अण्णा आम्हाला हवेत. ऐका ना प्लीज प्लीज. मी हे करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता- काय प्लीज? कणसा कणसा दाना दे माझा अण्णा मला दे. काही अर्थ नाही आहे ह्याला. ह्याला काही अर्थ नाही. नाही. ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. काय 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 बराच वेळ झालाय. हे नाही ऐकलंय मगाचपासून. ह्याच्यासाठी मी परत आणायचं? नाही नाही तेवढ्यासाठी ऐका आणा ना, ना ऐका फक्त. ना. 15 दिवसात त्यांची 61 आहे. मग तेवढी साजरी करायला तरी अण्णा ना अण्णा ना अण्णा ना अण्णा ना. अरे नाचणे बरोबर आहे गाते. की बायको आहे, नका ओरडू. तुमचं नाही ऐकू जाते त्यांना. अरे माझं धोतर आहे रे. हळू जा. अरे हा कोण आहे? पोजम, पोजम. हा कोण आहे? तो असतो. तर असं कसं असेल? इथे पण तेच लिहिलंय. तू असतो हळू हळू मित्रा. बाळा, वत्सा वत्सा शांत हो. रडू नको रडू नको रडू नको. अरे तुम्ही सगळे रडताय, तुम्ही सगळे म्हणताय की बाबा अण्णांना परत आणा. मी समजू शकतो. आय कॅन अंडरस्टँड. बट हु इज ही? कोण आहे तो? हा कोण कुठचा? तो एवढं हृदय द्राव बोललाय, त्यांनी माझं हृदय असं द्रवलेलं आहे. इट्स वेट. मी बघतो काय करता येईल. शेवटी मला देवाने तुमचं दुःख हरण करायलाच पाठवलेलं आहे. मारेन. हरण म्हटल्यानंतर असं केलंच मी निघून जाईन. हो, बघता. नाही करायचं असं. नाही करणार. हा, माझ्याकडे एक ऑप्शन आहे. मी बघतो. लेट मी ट्राय. लेट मी चेक. ते वरचे बटन दाबी मी. बंद कराल सगळं. मल्टीवर्सची टाइमलाईन हलवून टाकाल सगळी. तुम्ही लांब राहा ह्याच्यापासून. मूर्ख. एक आहे. एक ऑप्शन आहे. हा चालेल. ऐकून तर घ्या. ऐकून तर घ्या. काय आहे? काय हे बघा. तुम्हा सगळ्यांना वाटतंय की अण्णांची 61 व्हावी आणि 15 दिवसांनी 61 असो, 15 दिवस त्यांनी जगावं असं तुम्हाला वाटतंय. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की ॲज अ देवडूड मी त्यांना पूर्णपणे जिवंत करू शकत नाही, पण 15 दिवसांसाठी मी अण्णांना आणू शकतो. म्हणजे परत येऊन परत येऊ शकतात. तुम्ही परत येणार. तुम्ही परत. अरे माझा पाय सोड आता. बिना पायाचं कसं वाटेल मी वासाऱ्यानो? ते येते तुझ्या हातामध्ये. नाम है अण्णा मेरा. सबकी खबर लागतं असं काय? पाय आता बॉडीचे पाय ओढून कसे पाय हातात येतील? तुम्ही नका आरडाओरडा करू. तुमचं नाही ऐकायला जात आहे. आणि तुम्ही पण एक्साइटमेंट मध्ये काही करू नका. अण्णा हवे. या ऑप्शनला कंडिशन आहे. चालेल. ऐकून तर घ्या. आता अण्णांचे आयुष्य मला 15 दिवसांनी वाढवायचं असेल, त्यांच्या आयुष्यात 15 दिवसांचा रिचार्ज करायचा असेल, तर तुमच्यापैकी कोणाच्या तरी आयुष्यातले 15 दिवस मला कमी करावे लागतील. तरच अण्णांचे 15 दिवस ऍडजस्ट होतील. तर मला सांगा, तुमच्यापैकी कोण अण्णांना 15 दिवस देणार? अरे देबू दादा. देवडूड. हा? ते माझी पोरं आहे, माझी बायको तू नाही. देऊन टाकतील ते. त्याचं नको टेन्शन. 15 दिवस काय त्यांचं. ठीक आहे, बघू. अरे तो असतो पण महत्वाच्या वेळी तो नसतो असं. जाणार रे. बापाला 15 दिवस द्याणार रे. कोणीतरी द्याणार रे. अरे वाचाडे तू दे ना 15 दिवस. तुझ्या मला मी गेलो. तू बायको आहेत ना माझी. नका ओरडू. नाही ऐकू जात. अरे पण तिच्या मुलाच मी गेलो. द्याणार रे. द्याणार रे. द्याणार रे. वहिनी 15 दिवस कोण देणार आहे ते सांगा मला आत्ताच्या आता लगेच. देवडूड हा दादा मोठा आहे, तो देईल 15 दिवस. चाल. अण्णा नाना दादा का देईल? दादा का देईल? प्रत्येक वेळी प्रत्येक जबाबदारी दादाने उचलायची. मोठा आहे. हे बघा, माझं लग्न करून मी एक जबाबदारी आली आहे की नाही. आमचं पुढे मूल बाळ झालं त्याची पण जबाबदारी. तुम्ही सिंगल आहात,
तुम्ही द्या. ए वहिनी मी आता सिंगल आहे पण नंतर माझं लग्न होईल ना काहीतरी ते तेव्हाचं तेव्हा बघू भाऊजी. ए वहिनी ए दादा तू तरी बोल ना काहीतरी असं काय करतो यार काय ती परफेक्ट बोलते ती अरे परफेक्ट नाही 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 परफेक्ट बोलते ती आम्हाला पण पुढे मागे 15 दिवस पाहिजेत ना आयुष्यात माझा नवरा नाही देणार अरे 15 दिवस. वहिनी ऐकून तर घ्या मंदारणार आहे तू हा. तुझं आयुष्य 85 वर्ष आहे. बघ दादा 85 वर्ष त्याच्यातले फक्त 15 दिवस द्यायचे रे अरे पम्या तुझं आयुष्य 87 वर्ष आहे. फक्त 15 दिवस द्यायचे रे. द्या. 87 वर्ष जगणार आहे 87 वर्ष हा द्या. नको काय नको 15 दिवस गेले तर 87 वर्ष पूर्ण नाही होणार म्हणून नको दादा काय नाही मी मोठा नाही ऐका ना पटकन बोला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे म्हणजे पुढे परिस्थिती बदलते ना म्हणजे काय होईल आपल्याला माहित नाही म्हणजे मी नेमके 15 दिवस दिले आणि त्याच 15 दिवसांनी मला ऑस्कर मिळणार असेल आणि मी मेलो ते बरं दिसत नाही दादा कोण देणार आहे तुला ऑस्कर पुढच्या शेड्यूलच्या तारखा तरी दिल्यात काय तारखा पण नाहीत आणि आर्टिस्ट ग्रुपमध्ये पण ऍड नाही केलंय कुठल्या अपेक्षेने ऑस्कर कडे बघतोय कशाला दे ना 15 दिवस रे मी दिले 15 दिवस पुरे झालं तुमचं. तुम्ही घ्या ना जबाबदारी. तुम्ही द्या 15 दिवस. हा तुझ्याकडे माझा तारखा आहेत नवरा ना तू दे 15 दिवस नाही देणार. नाही द्या, पम्या बरोबर- द्या. बरोबर आहे वहिनीचं दादा नको देऊस हा नाही देणार. वहिनी देईल 15 दिवस वहिनी तू 15 दिवस दे मी का द्यायचे भाऊजी? मी लहान आहे तू 15 अरे पण मी काय फॅमिली आहे हो तुमची एक जड 15 दिवस द्यायला तयार नाहीये. अरे वसाऱ्यानो तुमच्या मोबाईल मधला पासवर्ड नाही मागत रे वसाऱ्यानो फक्त 15 दिवस मागतोय म्हणजे माझी सेलिब्रिटी करता येईल तुम्हाला या वसाऱ्यासाठी मी काय नाही केले. इथे मला सांगा त्यांना ऐकून नाही जात. अरे लहानपणापासून आज मोठा झाला तरी तो कायम आजारी असायचा. आज सुद्धा मी त्याच्या डोक्यावर रात्री पट्ट्या ठेवल्या पाहिजे वाचाऱ्याच्या. त्याला लहानपणापासून नवीन नवीन कपडे घातले. त्याचे जुने झालेले कपडे मी घालायचो. लहान असताना हो तुम्हाला व्हायचे. हो पण या वाचाऱ्याला माझी काळजीच नाही रे. भराभर वाढला. आता ह्याचे कपडे मला होतच नाहीत. ह्याची पॅन्ट मला इथे बटकन लावायला लागतं माहितीये. आणि याचं शर्ट घातलं तर मी टाचात अडकून पडतो. अरे वाचड्या 15 दिवस द्यायला काय हरकत आहे रे तुम्हाला लोकांना वाचड्या. आणि ही शिवाली हिला लहानपणी तर मी ओळखत पण नव्हतो. पण माझी सून आहे ना सून आहे तिने 15 दिवस द्यायला काय हरकत आहे. सगळं छान बोललात पण त्यांना काही कळलंच नाही ना. मग तुम्ही सांगा ना. मी सांगतो जरा मॅन्युपुलेट करावं लागेल. थांबा जरा. वहिनी आता मी अण्णांशी बोलत होतो. अण्णा म्हणाले तुम्ही त्यांच्या खूप लाडके आहात तुम्हाला 15 दिवस द्यावे लागतील. हा झालं आमच्या घरात अण्णांचा निर्णय शेवटचा निर्णय वहिनी तुला 15 दिवस द्यावे लागतील द्या वहिनी हा अण्णा बोलले. अण्णा बोलले. हा 15 दिवस. अण्णा हा इथे आहेत अण्णा. त्यांच्याशी बोलायचं. अण्णा बॉडीशी बोला तुम्ही. नको इथे बोला. हा. अण्णा मी नाही देऊ शकत 15 दिवस कारण अण्णा आपलं ब्लड ग्रुप सेम नाही अण्णा. देवदूत भाऊजी मी काय म्हणते ह्यांचं हे रक्ताचं नातं आहे ना ह्यांचे 5-5 दिवस घ्या ना. 5315 ओके. एक मिनिट माझं पण रक्ताचं नातं नाहीये मग मी पण या घरची सून आहे ना. या दोघांचे वाटून घ्या मग दोघांचे वाटून घ्या. 7.5 नाही कशाला 7.5 हा 2 वर्ष माझ्यापेक्षा जास्त जगणार आहे त्याला घ्या 15 दिवस त्याचे मला नको माझे नाही घ्यायचे 15 दिवस. पम्या 15. माझे दिवस काय छत्रीत विकायला ठेवलेत मी आठवडा बाजारात मला नाही बघा लक्षात ठेवा अण्णांना दिवस द्यायचे तर मग नाही द्यायचे आपण अरे काय नाही द्यायचे कोणीतरी 15 दिवस द्या ना. द्या ना, बापाला 15 दिवस द्या ना कोणीतरी. अरे वाचड्या, तू दे ना तुझ्याकडचे. नका ना ओरडू त्यांना नाही ऐकू जाते. बायको आहे ना रे. मी सांगतो त्यांना काहीतरी मॅन्युप्युलेट करावं लागणार आहे आपल्याला. ओ वहिनी खरं तर तुम्ही नाही सॉरी माफ करा. ओ वहिनी बायको वहिनी कसं आहे तुम्हाला खरं तर 15 दिवस द्यावे लागतील. ऍज पर द लॉ ऑफ हेवन्स. नवऱ्याला जर 15 दिवसाची गरज असेल तर बायकोने द्यायची. बायकोला जर गरज असेल तर नवऱ्याने द्यायची. सो त्याप्रमाणे तुम्हाला द्यावे लागतील. चालेल चालेल आई देतील 15 दिवस. आई 15 दिवस देतील. परफेक्ट आहे. आई 15 दिवस. आ. गाणी विसरायला लावीन सगळी मी तुम्हाला. 15 दिवस देताय की नाही ते सांगा. आयुष्यभर राहिलंय मी यांच्या बरोबर.
अर्धांगिनी आहे मी त्यांची. होते होते अर्धांगिनी होते मी. ते गेले, अर्धांग गेलं माझं. काय नसतं आपल्या हातात, काय नसतं. तो आहे ना, त्या परमात्म्याच्या हातात असतं सगळं. गेलं हे तास दिवस, हे सगळं आपल्यासाठी आहे. काळ तिथे थांबलेला असतो, आपण राहतो फक्त खाली. जैसे ज्याचे कर्म तो म्हणतो. एक धागा सुखाचा, 100 धागे आई तू 15 दुःखाचे. दिवस देणार आहेस की ना तेवढं फक्त सांग ना. 15 दिवस दे ना आई यार, 15 दिवस दे. द्या ना 15 दिवस. खरंच कोणीतरी 15 दिवस द्या. मला आता फ्रस्ट्रेशन यायला लागलेलं आहे, खरं सांगतो मी. काय झालं ना, एवढ्या दिवसांनी मी आलो, मला असं प्रसन्न करायचं होतं सगळं, पण तुम्ही त्रास दिलाय मला, त्रास. वर्ल्ड कपच्या वर्कलोड मधनं मी अजून बाहेर आलेलो नाहीये, त्याच्या दुःखात मी अजून बाहेर आलेलो नाहीये. मला त्रास नका देऊ कोणी. ट्रॅव्हिस माझं हेड दुखतंय. मारेन तुझी पाठ कमिंग मारेन. शमी असावी. गप्पा बस रे. कोणीतरी 15 दिवस द्या ना, नका ना हे विनोद करू. अरे 15 दिवस हे नाही देणार बसा रे. माझं ऐक, आपण एक काम करू. चल आपण स्वर्गात जाऊ. आता अप्सराच्या पायातल्या घोंगरांचं मना आवाज असा ऐकू येईल. छम 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 नक्की? छम 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 छम. बस बस बस. नक्की नक्की नक्की? नक्की. आत्मा अप्सरांकडे जायला मागतोय. एकदा का आत्म्याला अप्सरांकडे पाठवला तर आत्मा परत खाली येत नाही, आणि ह्यांचा तर 100% येणार नाही. शेवटचं आहे, सांगा काय करायचं. हे बघा, मी ठरवलंय, ओ मी माझे 15 सेकंद देतो त्यांना. सेकंद 15 सेकंद देतो, तेवढं त्यांना उठवा आणि त्यांना विचारा तिजोरीची चाव्या कुठे आहेत. बस. या वसाऱ्यानं तिजोरी चावी कुठे ठेवली मी सांगणारच नाही आहे. मी माझ्या तिजोरीची चावी माझ्या लग्नाच्या अल्बम मध्ये ठेवले. बोलला. अरे पण त्यांना ऐकू कुठे जाते. सॉरी सॉरी, ऐकू नाही जात त्यांना. चला चला जाऊया जाऊया. चला चला आपण जाऊया तिकडे. अप्सरा वाट बघते. हं? डेव्हिड हं? मी काय बोलतोय, हं. त्या अप्सरांबरोबर नाचता नाचता मी थोडस त्यांना असं धरलं तर चालेल का रे? हात लावलं तर चालेल? तुम्हाला नरकातच टाकतो. तेलाच्या कढईत जाल ना, तेव्हा कढईच्या कड्यांना हात लावा. चला, या या. या ना या